नमस्कार वायटी फॅमिली, मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 12 फेब्रुवारी 2024, सोमवार आहे आज, आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांची सर्व मनोकामना पूर्ण होती स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते। हिरव्या मिरचीचा खरडा पाहिला की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं। पहा, इतका उत्कृष्ट आणि अप्रतिम लागतो हा हिरव्या मिरचीचा खरडा, हो की नाही? मस्त लागतो पहा, झणझणीत असा। आणि हाच हिरव्या मिरचीचा खरडा घालून जर छान आपण अशी ही डाळ पेठ्याची भाजी बनवली ना, तर हा हा हा, त्या भाजीलाही खूपच अजून छान चव येते पहा। तर चला तर मग आज आपण बनवणार आहोत ह्या हिरव्या मिरचीच्या खरड्यापासून छान अशी ही डाळ पेठ्याची भाजी। जर तुम्हाला ही हिरव्या मिरचीच्या खरड्यातली डाळ पेठ्याची भाजी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। पहा काय करायचे, प्रथम गॅस सुरू करायचा, गॅसवरती कुकर ठेवायचा, कुकर छान असा गरम होऊन द्यायचा। त्यानंतर त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये फोडणीला जिरं, कढीपत्ता आणि हा हिरव्या मिरचीचा खरडा घालून छान असा 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। नंतर बारीक असा चॉप केलेला कांदा आहे ना, तो फोडणीला घालायचा आहे। कांदा असा छान असा शर्मेने लाल ब्राऊन होऊन द्यायचा आहे। नंतर टॅमॅटो फोडणीला घालायचा आहे आणि छान अशी ही फोडणी पूर्ण अशी परतून घ्यायची आहे। पुन्हा 2 मिनिटं त्यावरती हळद घालायची आहे। हळद घालून सुद्धा ही फोडणी आपल्याला पुन्हा 2 मिनिटं परतून घ्यायची आहे। त्यानंतर फोडणीला घालायची ती म्हणजे हा चिरलेला पेठा आणि चण्याची डाळ फोडणीला घालायची आहे। आता हे सर्व एकत्र असं 5 मिनिटं ही भाजी पूर्ण अशी ही परतून घ्यायची आहे। वरतून चवीसाठी सॉल्ट ॲड करायचा आहे। सॉल्ट ॲड केल्याच्या नंतर पुन्हा ही डाळ पेठ्याची भाजी छान अशी परतून घ्यायची आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। पाणी जवळजवळ आपल्याला अर्धा ग्लासच ॲड करायचं आहे। पाणी ॲड केल्याच्या नंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि चांगल्या अशा 4 ते 5 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत। 4 ते 5 शिट्ट्या झाल्याच्या नंतर गॅस बंद करायचा, कुकर थंड होऊन द्यायचा आहे आणि नंतर कुकरचं झाकण ओपन करायचं आहे। कधी पण कुकर गरम असताना कधीच कुकरचं झाकण ओपन करायचं नाही बरं का। कुकरला नेहमी थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतर त्या कुकरचं झाकण ओपन करायचं आहे। ही टीप नेहमी लक्षात ठेवा बरं का, नाहीतर कुकर गरम असताना जर तुम्ही कुकरचं झाकण ओपन केलं तर दुखापत किंवा इजासुद्धा होऊ शकते। त्यामुळे ही टीप नक्की लक्षात ठेवा। तर पहा, आपण पण काय केलेलं आहे, कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या होऊन दिल्या आहेत आणि गॅस बंद करून कुकर थंड झाल्याच्या नंतर आपण कुकरचं झाकण ओपन केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपली ही हिरव्या मिरचीच्या खरड्यामधील डाळ पेठ्याची भाजी तयार झालेली आहे। तर गाईज, तुम्हाला आजची ही हिरव्या मिरचीच्या खरड्यामधील डाळ पेठ्याची भाजी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा। तुम्ही ही हिरव्या मिरचीच्या ठेच्यापासून बनवलेली डाळ पेठ्याची भाजी तुम्ही ट्राय करा। तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या। अशाच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायची असेल आणि त्यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद। हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या आणि मस्त खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद। हॅव अ गुड डे।